नमस्कार. हळदीला लागवड करून 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. 100% उगवण होऊन जवळजवळ 100 दिवस पूर्ण झाले आहेत. तर सध्या परिस्थितीमध्ये हळदीला एक आळवणी घेत आहोत. ज्या शेतकऱ्यांची आळवणी झाली नाही आहे त्यांनी आळवणी करून घ्यावी. सध्या परिस्थितीमध्ये फुटवे अवस्था खूप चांगल्या प्रमाणात झालेली आहे. जर कोणी 1261 या विद्राव्य खताचा वापर केला नसेल तर ते या आळवणीमध्ये 1261चा वापर करू शकतात. आम्ही स्फुरदयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे 1261चा वापर करणं मी टाळलेलं आहे. इथे 1261 ऐवजी महादन कंपनीची 134013 या विद्राव्य खताचा वापर करत आहोत. यासोबत मूळकूज, कंदसड बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा समस्या दिसून आल्या आहेत की त्यांचे फुटवा सडत आहे किंवा कंदाला इजा झाली आहे, कंद सडत आहे. त्यासाठी मेटॅलॅक्झिल 8% आणि मँकोजेब हे घटक असलेले एक बुरशीनाशक बाजारामध्ये रिडोमिल गोल्ड या नावाने मिळते. तेच घटक असलेले बूस्टर कंपनीचे क्रिप्टॉक्स या नावाने मिळते. आम्ही बूस्टर कंपनीचे क्रिप्टॉक्सचा इथं वापर करत आहोत. सोबत एक कीटकनाशक कंद सडका झाली असेल तर त्यामध्ये आळ्याचं प्रमाण वाढते, त्याच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशकाचा इथे वापर करत आहोत. क्लोरोपॉरिफॉस आणि सायपरमेथ्रिन हे घटक असलेले हे कीटकनाशक आहे. पांडा सुपर नावाने मिळते. धानुका कंपनीचे सुपर डी